स्वामी समर्थ. नमस्कार. माझ्या अजित ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं आज खूप खूप मनापासून स्वागत. मला खूप जणांनी कमेंट केली होती की तुम्ही पनवेलचे विमानं दाखवता, एअरपोर्ट दाखवता लांबनं, आम्हाला जवळनं दाखवा. मी आता पनवेल एअरपोर्टच्या जवळ आलो आहे. विमानाचं लँडिंग असेल तर मी तुम्हाला दाखवतो. आता तिथे थांबलो आहे खूप वेळ. आता बघूया, अजून विमान आलं नाही आहे. तर आल्यानंतर मी तुम्हाला पनवेल एअरपोर्टच्या आजूबाजूचा सुंदर परिसर, खूप सुंदर परिसर आजूबाजूला. सूर्य मावळताना जबरदस्त व्ह्यू. खूप लोक येतात इथे गाडी घेऊन पाहायला. हे पनवेल एअरपोर्टचं दृश्य. आपण वाट पाहू विमान लँडिंग होईपर्यंत. समोर डोंगर दिसत आहे. डोंगर दिसत असला तरी तो जवळ नाही आहे, एअरपोर्टपासून खूप लांब आहे. पनवेल आता गाव राहिलं नाही आहे. तिथे एअरपोर्ट आलं ते गाव कसं असू शकेल. खूप वेळ झाला पण अजून विमानाचं लँडिंग होत नाही आहे. सूर्य अस्ताला चाललाय. ॲट लास्ट विमानाचं आगमन झालं. पाहूया आता आपण लँडिंग त्याचं. पनवेलवासियांसाठी एक थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे. खूप लोक गाड्या घेऊन, स्कूटर घेऊन इथे हे लँडिंग पाहायला येतात किंवा उड्डाण पाहायला येतात. पनवेलला गाव आहे म्हणणाऱ्यांनी आता तरी असं म्हणू नका की पनवेल गाव आहे. आता पनवेल गाव राहिलं नाही आहे. पनवेलचं डेव्हलपमेंट एवढं स्पीडली चालू आहे की एक वेळ अशी येईल की पनवेल हे काही शहरांपैकी नावाजलेलं शहर होईल. पनवेल एअरपोर्टचा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो. जवळनं पनवेलचा एअरपोर्ट दाखवण्याचा मी प्रयत्न केला. याच्यापेक्षा जवळ जाता येईल पण ते जरा लांब जावं लागेल. आता तात्पुरतं मी हा व्हिडिओ जेवढं जवळनं दाखवता येईल तेवढं दाखवलं आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा
आणि न चुकता सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हालाही नवीन व्हिडिओ पाहता येईल. श्री स्वामी समर्थ.